हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा कसा बनवायचा। तर इथे मी घेतले आहे तवा, त्यावर मी आता तेल टाकून घेणार आहे आणि वाटण बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 2 मोठे मीडियम साईजचे कांदे। तर ते मी कापून इथे फ्राय करून घेणार आहे तेलात। तुम्ही बघू शकता आता 2 मिनिटं मी याला फ्राय करून घेणार आहे चांगलं। हे असे आपण वेगवेगळे करून घ्यायचे। म्हणजे आता इथे आपला कांदा फ्राय होऊन झाला आहे, तर इथे मी ॲड करणार आहे सुकं खोबरं। ते मी थोडं किसून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला ग्राइंड करताना अडचण येणार नाही। आणि त्यानंतर मी ते अर्धा वाटी ते भाजलेले फुटाणे असतात ते घेतलेले आहे। याने आपली भाजी खूप मस्त बनेल। आणि यानंतर मी आता इथे घेतले 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक। आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी याला एका मिक्सी जारमध्ये काढून घेणार आहे। आता हे थंड झालं, मी वाटून घेणार आहे। आता यामध्ये मी ॲड केलं आहे 1 कच्चा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर। आता याला मी ग्राइंड करून घेणार आहे। तर याची मी पेस्ट करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता अशी। आता यानंतर आपण इथे पाटवड्या बनवण्यासाठी जे साहित्य आहे ते आपण करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आता मी एका खलबत्त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली आहे। आपण आता याला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरे, याने छान खूप फ्लेवर येतो मस्त। आता यामध्ये मी ॲड केलं आहे 2 चमचे बेसन। आता यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा वड्या बनवू तेव्हा त्याचे लम्स राहणार नाही। तर इथे मी घेतली आहे 1 कढई। आता त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे 4 मोठे चमचे तेल। आणि आता यामध्ये मी ॲड करणार आहे कढीपत्ता तडकल्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये ॲड करणार आहे मोहरी। तर बघू शकता तुम्ही, इथे मी मोहरी ॲड केली आहे। आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी जे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून ठेवली होती ना, ती ॲड करणार आहे। आता तुम्ही बघू शकता हे ॲड केल्यानंतर थोडा वेळ फ्राय होत झाल्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद। आता ही हळदही ॲड केल्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता हे 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूण आणि मिरचीचा कच्चापणा निघून जाईल। तुम्ही बघू शकता इथे मी फ्राय करून घेतले। आता यामध्ये मी आता हे जे बेसन आणि पाण्याचं जे मिश्रण करून घेतलं होतं ते मी ॲड करून घेणार आहे। आणि आपल्याला हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, कारण की याच्या गाठी पडण्याची शक्यता असू शकतात। आणि आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहे। आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे चालवत राहायचं आहे, कारण की हाय फ्लेमवर बनवणार आहे आपण, त्यामुळे याच्या लम्स पडू शकतात। त्यामुळे आपण कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आता 2 मिनिटांमध्ये ही पेस्ट एकदम घट्ट झालेली आहे। तर 1 मिनिट अजून आपल्याला शिजवून व्यवस्थित याची पेस्ट बनवून घ्यायची। आता इथे मी एक ताट घेतले, त्याला ऑइल लावून घेणार आहे मस्त। आणि त्यावर जे हे बेसनाचं मी बनवलेलं होतं मिक्सचर ते ॲड करून घेणार आहे। आणि गरम गरम आपल्याला हे हाताने थापून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर ते थंड झाल्यावर याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही। त्यामुळे गरम याच्यामध्येच मी असं व्यवस्थित थापून घेतली, तुम्ही बघू शकता। आता हे 4 ते 5 मिनिट मी साईडला ठेवून आता इथे रस्सा बनवून घेणार आहे। तर इथे मी घेतली आहे 1 नॉनस्टिक कढई, त्यामध्ये मी ॲड केलं आहे तेल मी थोडं जास्त घेतले, कारण आपल्याला तर्री रस्सा बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी ॲड केलं आहे कढीपत्ता। आता जे मी वाटण करून ठेवलं होतं ते मी तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि हे वाटण आपल्याला 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर तुम्ही बघू शकता हे थोडं भाजून झालं। आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे 1 मोठा चमचा हळद। त्यानंतर इथे मी घेतली आहे 1 मोठा चमचा लाल तिखट। त्यानंतर आता इथे एव्हरेस्ट जो मटन मसाला असतो त्याने खूप छान फ्लेवर येतो। आता इथे मी ॲड करून घेतले आहे मसाले, तुम्ही बघू शकता। आता इथे मसाल्याने तेल सोडलं आहे, तर आता इथे मी हे अजून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आणि तुम्ही आता इथे बघू शकता की इथं व्यवस्थित मसाला फ्राय झाला। आता यामध्ये मी कोमट केलेलं पाणी ॲड करून घेणार आहे। मला जेवढा रस्सा हवा होता मी तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आहे। आता चवीपुरतं मीठ टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये थोडीशी मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करणार आहे। तुम्ही बघू शकता रस्स्याला उकळी आलेली आहे। आता मी हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित रस्सा शिजवून घेणार आहे। आता इथे आपल्या वड्याही थंड झाल्या आहेत, आपण याला हव्या तशा आकारामध्ये कापून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे मी याला डायमंड शेप देणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता। तर इथे मी तुम्हाला एक वडी दाखवते, तुम्ही बघू शकता किती मऊसूत आणि लुसलुशीत इथे वडी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त वड्या बनवून तयार आहे। आता इथे आपण सर्व करून घेऊया। इथे मी वड्या घेतल्या आहे, त्यासोबत घेतला आहे भात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाकर चपातीसोबत इथे सर्व करू शकता। इथे आपला गरमागरम रस्सा बनवून तयार आहे, तर इथे मी इथे सर्व करून घेतले, तुम्ही बघू शकता। अतिशय सोपी आणि सरळ पद्धत दाखवली आहे मी, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।
आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी बनली ते. थँक्यू.